नमस्कार, मी भाविका आणि मी सांगते तुम्ही मेडिक्लेम नका घेऊ. पण फक्त माझ्या सांगण्यावरून एकदा तुमच्या जवळच्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा. तिथल्या रिसेप्शन एरियामध्ये जाऊन लोकांसोबत बाजूला बसा. त्यांच्याशी चर्चा करा. त्या चर्चेने तुमचं मन नाही हळवं झालं तर मला सांगा. ती लोक तुम्हाला सांगतील या एका पेशंटच्या मागे त्यांच्या आयुष्याची किती जमापुंजी गेली आहे. या एका दिवसामुळे त्यांच्या आयुष्यावर किती मोठं कर्जाचं डोंगर उभं राहिलं आहे आणि त्यांचं हसतं-खेळतं आयुष्य आता कसं होऊन गेलं आहे. जर तरीही विश्वास नसेल ना, तर त्याच हॉस्पिटलच्या रिसेप्शनजवळ एक टॅरिफ कार्ड मागून बघा. त्यात तुम्हाला सगळं लिहिलेलं मिळेल, की कोणत्या आजारासाठी तुम्हाला अप्रॉक्सिमेटली किती खर्च लागतो किंवा कोणत्या ऑपरेशनसाठी किती खर्चाला सामोरे जावं लागतं. आणि विचार करा, जर 10-15 वर्षानंतर आपल्या परिवारातील एका जरी व्यक्तीवर हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ आली, तर आपली परिस्थिती काय होईल? जी काही तुमची संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग असेल, पी-एफ, बॉन्ड्स, एफ-डीज जी काही फायनान्शियल प्लॅनिंग असेल ना, सगळी काही पणाला लागेल. ते इक्विटी, ते शेअर्स, ते बॉन्ड्स, ती रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट सगळं काही ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे असायला हवं ते हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स. आणि तुम्हालाही या सर्व गोष्टींची काळजी असेल, तर लगेच प्लॅनर 9 टीमशी संपर्क साधा आणि तुमच्यासाठी योग्य तो प्लॅन निश्चित करून घ्या.